लोकार्पण सोहळा व विजयी मेळावा संपन्न। एल्गार कष्टकरी संघटनेच्या अथक प्रयत्नांनी माननीय जलज शर्मा साहेब जिल्हाधिकारी नाशिक व अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, संचेती मॅडम तहसीलदार त्र्यंबक व त्र्यंबक वीज वितरण कंपनीचे जगताप साहेब यांच्या सहकार्याने गणेश टाके देवगाव पैकी गणेश नगर येथे वीज पुरवठा मंजूर केला आणि ते काम देखील पूर्ण झाले। आज या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचली। आज त्यांना खरे स्वातंत्र्य मिळाले। आज त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती मॅडम यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान मध्ये, संस्थापक अध्यक्ष एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र हे होते। प्रमुख अतिथी मान श्वेता संचेती मॅडम, तहसीलदार त्र्यंबक, एल्गार कष्टकरी संघटना मान पाटील साहेब, अभियंता वीज वितरण कंपनी नाशिक माननीय जगताप साहेब, उपअभियंता वीज वितरण कंपनी त्र्यंबक भीमा भाऊ गुंबाडे, जिल्हा अध्यक्ष। आज या आदिवासी पाड्यावर खऱ्या अर्थाने खरे स्वातंत्र्य मिळाले अशी भावना भगवान मध्ये यांनी व्यक्त केली। आज या आदिवासी पाड्यावर महिलांनी नाचत आनंद साजरा केला। या ठिकाणी वीज पोहोचली याचा आनंद ओसंडून वाहत होता। लहान मुले, वयोवृद्ध महिला, पुरुष, एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आपला आनंद साजरा केला। आज या विजयी मेळाव्याचे आयोजक एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांनी केले होते। यावेळी एल्गार कष्टकरी संघटनेच्या खजिनदार सुरेखा मध्ये, त्र्यंबक तालुका अध्यक्ष वसंतभाऊ इरते, उपाध्यक्ष संजय पारधी, तालुका युवा प्रमुख हनुमंत सराई, भगीरथ फासाळे, गणपत गावंडे, शांताराम पादीर, काळू भस्मे, अंकुश मध्ये, विठ्ठल ढोले व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे, इगतपुरी।